नमस्कार मंडळी, परेश पाटील ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आत्ता तुम्हाला टायटल बघून समजलं असेल कुठे चाललो. तर आणि चाललो तर आम्ही आता जेजुरीला. बाकीची मंडळी आपली शॉपिंगला गेली आहे. आणि बघा इथे मी बसलो आहे गाडीमध्ये आणि आल्यावर लगेच निघू. ॲक्च्युली उशीर झाला आहे निघाला, पण ठीक आहे, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर आपल्यासाठी मोमोज आणलेले व मोमोज दाखव रे. मी खाल्ले आणि आता लागलो प्रवासाला. CNG टाकायला थांबलो, इथं भेटली नवीन CNG पंप झाला इथं. आणि गाडी आपली पुण्यामध्ये ट्रॉफिक आहे ना भाई, नेक्स्ट लेवल. जाम बेकार दमलो गाडी चालवून. ही गाडी आता फायनली पोचलो. आणि हे पायथा समोर गाडी जाईल का माहिती नाही, इथं पार्किंग आहे. फायनली आता पोचलोत पायथ्याला. रात्रीचे वाजलेत 11 आणि बघू शकताय इथं आलो तर तंदुरी घ्यायला. 250 रुपये दोन किती. ॲक्च्युली लेट झालं त्याच्यामुळे मला चिकन मटन भेटला नाही, मग पार्सलचा घ्यायला लागला. ऑप्शन नाही आम्हाला काय पोचायला. इथे तर वाजले 11:30 आम्हाला आणि त्याच्यामुळे सगळं चिकन वगैरे बंद झालं. तर मग पार्सलचा आयटम इथूनच घेतो आणि मग आता काय करणार. फायनली आता पोचलो आहोत हॉटेलवर, हॉटेल मल्हार. आणि इथे मस्त आहे, नवीनच झालं आहे. तर आधी बघूया रूम वगैरे कसं आहे अवेलेबल. एकाने रेफरन्स केलं, जिथून आम्ही पार्सल घेतलं ना त्यानेच रेफरन्स केलं की चांगलं आहे. तर आलो आणि गेला इन्क्वायरी करायला भाया. आता बघू कसं आहे ते. रूम बघायला आलो. हॉटेल एकदम क्लास आहे, भारी आहे. लिफ्ट वगैरे आहे इथं आणि रूम पण एकदम भारी आहेत. बघूया मंदिराचा व्ह्यू दिसते, ती रूम चॉईस केली यांनी. तर एंट्रीलाच स्वामी समर्थांचा फोटो बघायला भेटतो बघा आपल्याला. आणि एकदम छान असं हॉटेल आहे. लिफ्ट वगैरे आहे इथं. समोर बघा, ही आपल्या नवीन जेजुरीचा व्ह्यू दिसतोय. रूम वगैरे एकदम मस्त आहेत, सगळं व्यवस्थित आहे, टापटीपणा आहे इथं. गुड मॉर्निंग गाईज. रात्री मंदिरचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण रात्र असणार दिसला नाही. आणि हा सकाळी व्ह्यू बघा, एवढा समोर दिसतो तो मंदिर आहे. आता झाली तयारी आणि निघालोत दर्शनाला. आणि इकडे गेमच झाला भाई, दरवाजा ओपन होत नाही. हे बघा दरवाजा अडकलेला आता झाला. चला तर आता निघलो दर्शनाला. आता पोचलो पायथ्याजवळ आणि आता निघालो मस्त की दर्शनाला. पार्किंग केली गाडी इकडे आपली, पार्किंग आहे. गाड्या आहेत म्हणजे संकष्टी आहे आज, तर क्राऊड कमी आहे थोडा. ते भंडारा येते. फायनली आता आलो मुख्य प्रवेशद्वाराजवळ. समोर बघू शकता मुख्य प्रवेशद्वार दिसतंय आपल्याला. एकदम हलकीशी पाऊस असा आला आता.
एक हलका हलका पाऊस पडतोय तर छान वाटतंय. हा मुख्य प्रवेशद्वार आणि गर्दी तर खूप दिसते समोर. बघू शकता समोर. आता गड चढलोय आणि खूप गर्दी आहे वरती आणि जाम दम पण लागला. बघू शकता पब्लिक इथं. फायनली पोहोचलो आता मुख्य द्वाराजवळ. बघू शकता मार्कंड देवस्थान जेजुरी. आता फायनल पोहोचलो मंदिराजवळ आणि कसलं भारी वाटतं बघू शकते बघा. वातावरण भारी आहे, गर्दी कमी आहे आणि जाम भारी वाटतं का. दर्शन झाला एकदम मस्त, एकदम मनसोक्त देवाला बघायला भेटलं आणि दर्शन पण मस्त व्यवस्थित झालं. गर्दी होती इथं आणि मस्त दर्शन एकदम व्यवस्थित झालं आणि छान वाटला. बाहेर आलो ऑर्गॅनिक करते. सुंदर घेतलं अंजीर आहे ते. आणि जेजूरचा व्ह्यू बघू शकता गडावरून. आता पोहोचलोत आपण बानाई मंदिराकडे. समोर बघता बानाई मंदिर आहे. आणि हे समोर जे बघताय ना ती बानाईची मेंढरे आहे ते बघू शकता. दर्शन झालं, बानाई मातीचं दर्शन झालं आणि आता गड खाली उतरायला सुरुवात करतो. तर मस्त दर्शन झालं दोन्ही तिथे. वरती पण एकदम 20 मिनिटामध्ये दर्शन झालं. गर्दी नव्हती एवढी आणि मनसोक्त देवाला बघायला सुद्धा भेटलं. छान दर्शन झालं. क्लायमेट आहे ना एकदम छान वातावरण झालं. बघू शकतो आलो रूमवर. दर्शन वगैरे मस्त झालं आहे आणि रूमवर चला आता फ्रेश होऊन मला आता फ्रेश होऊन निघालोत. परतीचा प्रवास सुरू आता आणि छान हॉटेल वगैरे छान होतं. राहण्याची व्यवस्था मस्त झाली इकडे. दर्शन पण मस्त झालं. आजचा दिवस स्पेशल होता. दर्शन एकदम व्यवस्थित झालं. सर्व काही छान झालं आज. तर व्हिडिओ पुढे साहेब निघालो आता घरी जायला. आणि नॅशनल हायवेला इथं काय झालं माहिती नाही पण बघू शकता इथं ट्रॉफिक जाम लावली. इथं कामशेतचा बोगदा आहे. हा बोगदा बघा आणि त्याच्या बाहेरच इथं एवढी ट्रॉफिक लागली की गाडी थोडी पण हालत नाही पुढं. पुण्यामध्ये काही CNG भेटली नाही. जाम म्हणजे जामच ट्रॉफिक होती CNGला. पण लाईन जाम लागली तर बरं पुडवेला थांबलो इथं आणि इथं पेट्रोल टाकून मग पुढे जाणार आहोत. आणि हा
हा व्ह्यू बघा मिसिंग लिंकचा, क्लास एकदम, ढग खाली आलेत आणि म्हणजे नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे, नेक्स्ट लेवल.